बातमीपत्रात सविस्तर बातम्या बघायच्याच आहेत, मात्र सुरुवातीला बघतोय एक मोठी बातमी। एकनाथ खडसेंचा भाजपमध्ये प्रवेश निश्चित झालाय। दिल्लीत खडसेंनी 4 दिवसांआधी अमित शहा नड्डांची भेट घेतली आहे। TV9 मराठीच्या बातमीवर शिक्कामोर्तब झालाय। लवकरच खडसे हे भाजपात जाणार आहे। 2 दिवस आधीच TV9नं ही बातमी दाखवली होती। शहा नड्डांच्या भेटीत एकनाथ खडसेंचा प्रवेश हा ठरल्यामध्ये निश्चित आहे। म्हणजे असा काही निर्णय जर व्हायचा असेल तर तो असं एका क्षणात एका दिवसामध्ये होण्यासारखा नसतो। त्यासाठी कार्यकर्त्यांना सहकाऱ्यांना विश्वासात घेऊनच अशा स्वरूपाचे निर्णय होत असतात। महत्त्वाचा निर्णय आहे आणि ज्या पक्षाने आपल्याला आजपर्यंत मदत केलेली आहे, जर असं काही विषय असेल तर त्या पक्षाला विश्वासात घेण्याचा प्रयत्न करायला पाहिजे आणि कुठलीही प्रक्रिया मी अजून तरी केलेली नाही। त्यामुळे तूर्त या सर्व प्रश्नांना विराम द्यावा असं मला वाटतं। जेव्हा काही अशा संदर्भातला काही विषय येईल तर मी स्वतःहून आपल्याला ते माहिती देईल। आपले प्रतिनिधी दत्ता कनवटे सध्या आपल्या सोबत आहे। दत्ता, TV9 मराठीनं 2 दिवस आधीच ही बातमी दाखवली होती। भाजपमध्ये एकनाथ खडसेंचा प्रवेश साधारण कधी होतोय? नक्कीच मनश्री, राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणारी ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। उत्तर महाराष्ट्रातील अर्थात खानदेशातील मोठे नेते जे आहेत एकनाथ खडसे हे भारतीय जनता पार्टीमध्ये अर्थात स्वगृही पुन्हा परत येण्याच्या तयारीला लागलेली आहेत। एकनाथ खडसे यांच्या बाबतीतली जी बातमी आहे ती सर्वात आधी TV9ने दाखवली होती। एकनाथ खडसे भाजपमध्ये येणार हे असं सांगितलं जातं। एकनाथ खडसे हे खरं तर त्यांचं संपूर्ण आयुष्य जी हयात आहे ती भारतीय जनता पार्टीमध्येच गेली होती। मात्र मधल्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांच्यासोबत एकनाथ खडसे यांचं वितुष्ट निर्माण झालं होतं आणि त्यातूनच एकनाथ खडसे यांनी भारतीय जनता पार्टीला रामराम करत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांनी प्रवेश केला होता। त्यानंतर त्यांना विधान परिषदेची आमदारकी सुद्धा देण्यात आली होती। मात्र गेल्या काही दिवसांपासून एकनाथ खडसे हे पुन्हा भारतीय जनता पार्टीमध्ये येणार अशा स्वरूपाची चर्चा सुरू झाली होती। ही चर्चा जेव्हा खरी वाटायला लागली त्यावेळेला या संदर्भातलं एक बातमी जी आहे ते TV9नं दिली होती आणि आज त्याच बातमीवरती शिक्कामोर्तब होतो आहे। एकनाथ खडसे यांनी दिल्लीमध्ये जाऊन अमित शहा आणि JP नड्डा यांची भेट घेतल्याची सुद्धा खात्रीलायक माहिती समोर आलेली आहे। त्यामुळे येणाऱ्या काही दिवसातच एकनाथ खडसे हे भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतील, त्याची तारीख सुद्धा निश्चित होईल। मात्र आता हे अंतिम सत्य जे आहे ते समोर आलेलं आहे की एकनाथ खडसे हे भारतीय जनता पार्टीमध्ये येत आहेत। लोकसभेची निवडणूक जेव्हा लागली त्यावेळेला रक्षा खडसे यांनी राष्ट्रवादीमधून उभं राहावं अशा स्वरूपाच्या सुद्धा चर्चा झाल्या होत्या। मात्र भारतीय जनता पार्टीने रक्षा खडसे यांना पुन्हा एकदा उमेदवारी दिली होती आणि त्यानंतर एकनाथ खडसे हे भाजपमध्ये येणार या चर्चेला सुरुवात झाली होती। त्या चर्चेवरती आता शिक्कामोर्तब झालेलं आहे। एकनाथ खडसे हे भारतीय जनता पार्टीमध्ये येतात। मात्र या संबंधातली तारीख जी आहे ती अजून स्पष्ट झालेली नाही। येत्या 1 ते 2 दिवसामध्ये एकनाथ खडसे यांच्या प्रवेशाची तारीख सुद्धा निश्चित होऊ शकते। मात्र ही सर्वात मोठी बातमी आहे की उत्तर महाराष्ट्रातले खानदेशातले सर्वात मोठे नेते जे आहेत एकनाथ खडसे हे पुन्हा एकदा स्वगृही अर्थात भारतीय जनता पार्टीमध्ये परतायला लागलेत।